मी माझ्या मतदारसंघामध्ये आहे, वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेलो नाही. आमदार रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. पदासाठी मोर्चा बांधणी केल्याचं वृत्त फेटाळलं. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांची इच्छा. पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नाही. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला. हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबरला होणार. युगेंद्र पवारांचा मतमोजणीवरती आक्षेप. युगेंद्र पवार यांचं मत पडताळणीसाठी अर्ज. विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र यांचा पराभव. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिंदेंच्या प्रकृतीची विचारणा. फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही वेळ फोनवर चर्चा. एकनाथ शिंदे आज ठाण्यामध्ये परतणार. प्रकृती अस्वस्थ असलेल्या एकनाथ शिंदे होते मूळ गावी. महायुतीचा शपथविधी. भाजपकडून जय्यत तयारी. देशभरातील 15,000 व्यक्तींना शपथविधीचं निमंत्रण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील बडे नेते आणि सेलिब्रिटींना आमंत्रण. पराभवावरती चर्चा. पवारांच्या बैठका. आज मुंबईमध्ये शरद पवार गटाची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात होणार चर्चा. लाल परीचा प्रवास महागणार. 14% भाडेवाढीचा प्रस्ताव. प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार. आणि मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. पुढील 5 दिवस 10% पाणी कपात. ठाणे भिवंडीत देखील पाणी कपातीचा निर्णय. तांत्रिक कामांसाठी कमी दाबानं पाणी पुरवठा.